शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आहे। शेतकरी संघटनांनी तहसील कार्यालयावरती पैसे फेकलेले आहेत। कृषी मंत्री आपल्याबरोबर शेतकरी अशा पद्धतीने रोष व्यक्त करायला सुरुवात झाली। शेतकऱ्यांची भावना रास्ते शेवटी शेतकऱ्यांना मदत आम्हाला तुम्हाला माहिती आहे की मदत आता ही पहिल्या टप्प्यामध्ये जी पहिली NDRFच्या नियमाप्रमाणे मदत आहे। अजून त्यांना ती बाकीची जी रक्कम जी एकदा जास्त रक्कम मिळाल्यानंतर निश्चित प्रकारे जास्त म्हणण्यापेक्षा जास्त नाहीच आहे शेतकऱ्यांना, पण अधिकची रक्कम जी शासनाने CM साहेबांनी जाहीर केलेली ती रक्कम मिळाल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचा रोष कमी होईल। पण आता हा रोज दिसतोय ना, पैसे डायरेक्ट तहसीलदार पुरतच नाहीत शेतकरी म्हणतात। आताच्या पहिल्या नियमाप्रमाणे हा पहिला हप्ता आहे। आता त्याला दुसरा नंतर वाढीवचा जो हप्ता आहे जे CM साहेबांनी जे वाढीव जाहीर केलेला आहे तो दुसरा हप्ता मिळणारच आहे त्यांना। आपण कधीपर्यंत लवकरात लवकर NDRFचे निकष बाजूला NDRFचे निकष बदलायचे नाहीत। NDRFचे निकष राहणार, ते पैसे वरचे पैसे शासन देणार आहे। पण या रोषाला सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला सामोरं जायला लागतंय, तुम्हालाही सामोरं जावं लागतंय। 100% सामोरं जावंच लागतंय। आपण मग शेतकऱ्यांची मागणी रासते ना, शेतकऱ्यांची मागणी रासते। शेवटी मी पण शेतकऱ्यांना खरंच पण शेतकऱ्यांनी थोड्या काही गोष्टी आता माझं म्हणणं आहे की निश्चित प्रकारे मी एवढंच सांगेल की आता दुसरा आपण जो CM साहेबांनी जो दुसरा आपण अधिकचा जो रक्कम जाहीर केलेली ती रक्कम जर मिळाल्यानंतर शेतकरी निश्चित प्रकारे त्यांना थोडी खुशी मिळेल। तुम्ही म्हणताय तुम्ही शेतकरी आहे, मग ही रक्कम खरंच एक शेतकरी म्हणून कृषी मंत्री ही परवडणारी आहे का शेतकऱ्याला? 100% नाही आहे, परंतु ही पहिला हप्ता आहे। पहिला NDRFच्या नियमाप्रमाणे जो पहिला त्याचा पंचनामा केलेला ही पहिली गोष्ट आहे। ही मान्य केलं तुम्ही शेतकऱ्यांना पैसे नाही, पैसे अपुरेच आहेत, पण वाढीवचं आपण द्यायला जाहीर केलं ना, CM साहेबांनी ते जाहीर केलेलं आहे, ते मिळणारच आहेत ना शेतकऱ्यांना। पण तुम्ही मराठवाडा दौरा करणार आहेत का? कारण की तुमचा दौरा येतो अवंती ते इंदापूर ते अवंती, मग शेतकऱ्यांबरोबर कधी फिरणार आहे तुम्ही? कदाचित बहुतेक मराठवाड्यात दौरा कदाचित मराठवाड्यात तुम्ही नव्हता। मीच होतो मराठवाड्यात फिरलोय मी, सगळीकडे फिरलोय, नांदेड विदर्भात फिरलोय, मराठवाड्यात फिरलोय, आणि शेवटी त्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्या भागात फिरतायत। त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांचा अहवाल त्यांचा रिपोर्ट आम्ही सगळे घेतोय आणि मी सगळीकडे फिरलोय। पश्चिम महाराष्ट्रात फिरलोय, मराठवाड्यात फिरलोय, विदर्भात फिरलोय, आणि निश्चित प्रकारे बांधा जाऊन फिरलोय। नुसतं मोकळ्यात नुसते फोटो काढण्यासाठी फिरलो नाही किंवा तुमच्या पुढं कुठेतरी मुलाखत द्यायसाठी फिरलो नाही। बांधा जाऊन शेतकऱ्यांचं दुःख काय ते दुःख जाणून घेऊन फिरलोय, आणि खरंच शेतकरी बिचारा आज खूप अडचणीत आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहे आता ज्यांचा उद्रेक? एवढंच आव्हान करेल की राज्य शासनाने जी मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी जी आपल्याला रक्कम जी आता वाढीव रक्कम जाहीर केलेली ती रक्कम लवकरात लवकर आपल्याला मिळेल। काळजी करू नका, धीर धरा। तुमची अडचण आहे, 100% अडचण आहे, तुम्ही अडचणीत आहात, परंतु या अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्र शासन तुमच्या सर्वांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील। नक्की शासन भक्कमपणे उभा राहील असं विश्वास जो आहे तो कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला। कॅमेरामन काळेसा सागर, साम TV, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।